शंकराचार्य सरस्वती यांच्या मासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं। इकडे सगळीकडे एका श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मास मध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही, मी मगाशी म्हणालो तमाम मोबाईल लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा, या तमाम संतांचा हा गौरव आहे। आणि त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत, दररोज त्यांचं प्रवचन ऐकतायत। इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास 33 करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जात आहे। इथे जवळपास 500 विद्यार्थी वेधशाळेतले आले आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने हे त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे, समृद्ध होऊ दे। तसंच आमच्याही मनामध्ये आहे कि महाराष्ट्र सुखी समृद्धि आनंदी हो। सर हिंदी में जानना चाहेंगे आप, हिंदी में जानना चाहेंगे कि आप आज शंकराचार्य को मिलने आए थे, आपको मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र तुम्ही बैठका घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्री, सगळी एक टीम आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो, एक टीम म्हणून काम करतोय। त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते होईल। हिंदी में जानना चाहेंगे। अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, जे गाळामध्ये रुतलेले आहे, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल, जे काही घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यामुळे जिनके घर शीशे के होते दुसरे के घर फेका करते। आम्ही सच्चे आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे, गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतात, हे दुर्दैवी आहे। सर हिंदी में जानना चाहेंगे आज आपको शंकराचार्य को मिलना है, आपको गाँव में भी उन्होंने कहा है। हाँ, शंकराचार्य जी है जो अभी मुक्तेश्वरानंद जी, ये जब मैं मुख्यमंत्री था तब मीरा भाईंदर में इनका कार्यक्रम था, तो मैंने कहा था सीएम मीन्स कॉमन मैन, तब उन्होंने कहा था सीएम मीन्स काउज मैन। ये उन्होंने मुझे जो कि पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ। और वो अभी जो उन्होंने अपने मुखों द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। उनके ग्रंथ में भी आपका नाम उनके ग्रंथ में मेरा नाम गो भक्त के रूप में लिखा जाएगा, ऐसा उन्होंने कहा है। ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है। ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है, मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है, लाडले भाई है, लाडले किसान है और गौ माता को मानने वाले सभी भक्त हैं। ये महाराष्ट्र की जनता का गौरव है, इतना ही मैं नम्रतापूर्वक कहूँगा। ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी जी का ये आशीर्वाद है, इतना ही मैं। रोहित